नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। नारी शक्ती दूत ॲप संदर्भात, त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळतील। या योजनेसंदर्भात जे काही नवीन अपडेट असतील, नवीन बदल असतील, ते तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळेवर मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। पहा, माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला सर्वात अगोदर नारी शक्ती हे ॲप डाउनलोड करायचं होतं आणि त्या ॲपवरती तुम्हाला फॉर्म भरायचा होता। परंतु ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत होता त्यावेळेस तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का, आधार बँकला लिंक आहे का, हे जर ऑप्शन तुम्ही निवडलेला असेल, आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का हा ऑप्शन निवडताना तुम्ही तिथं होय जरी टाकलं तर तिथं नाहीच दाखवत होतं। जरी तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असलं तरी पण होय निवडलं तरीही त्या ठिकाणी नाही ऑप्शन दाखवत होतं। परंतु आता हा प्रॉब्लेम दूर झालेला आहे। नारी शक्ती दूत ॲपवरती आता हा प्रॉब्लेम दूर करण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचं आधार कार्ड नंबर किंवा आधार तुमचं बँक अकाउंटला जोडलेलं आहे का, तर होय केलं तर होयच येईल आणि नसेल तुमचं लिंक तर नसेलच येईल। या ठिकाणी पहा, त्यासाठी तुम्हाला अगोदर तर तुम्ही नारी शक्ती ॲप डाउनलोड केलेला आहे आणि त्यावेळेस फॉर्म भरताना तुम्हाला दाखवत असेल की आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही, तर आता तुम्हाला तुमचं ॲप जे आहे ते एकदा प्ले स्टोअरवरती जाऊन अपडेट करायचं आहे आणि अपडेट केल्याच्या नंतरच तुम्हाला हा होयचा ऑप्शन मिळणार आहे। तर होयचा ऑप्शन मिळण्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला या ठिकाणी नारी शक्ती ॲप अगोदर अपडेट करून घ्या आणि त्यानंतर हे ऑप्शन तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। तसेच पाहू शकता, या योजनेमध्ये जे फॉर्म पात्र ठरणार आहेत त्यांची यादी लागणार आहे या ठिकाणी पोर्टलवर। ज्यावेळेस पोर्टल येईल त्यावेळेस पोर्टलवर किंवा इथं तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरती देखील पात्र फॉर्मची लिस्ट लागेल आणि या लिस्टची जी कॉपी असेल ती तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतीत म्हणा, नगरपालिकेमध्ये ती त्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळच्या सर्व अपडेट, सर्व माहिती जाणून घ्या। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यांची फॉर्म पात्र असणार नाहीत त्यांच्यासाठी हरकती नोंदवण्याची देखील सुविधा असणार आहे। तर ज्यांचे फॉर्म पात्र असणार नाहीत, त्यांच्या हरकती असतील आणि त्या हरकती नोंदवण्यासाठी समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून जे अपात्र फॉर्म आहेत त्यांच्या हरकती नोंदवून त्या हरकतीचं निराकरण करून त्या ठिकाणी त्यांची समस्या दूर करण्यात येणार आहे आणि त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अशा प्रकारची एक समिती गठीत करण्यात येणार आहे। तर ही होती महत्त्वपूर्ण अपडेट। नारी शक्ती ॲप अपडेट करा आणि व्यवस्थितरित्या फॉर्म भरा। तुम्हाला फॉर्म तुमचा एकदाच एडिट करता येणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा, चुका करू नका। चूक झाली तर एकदाच तुम्हाला जे आहे ते दुरुस्त करता येणार आहे।